शहरात दररोज निर्माण होणाऱ्या किमान 300 मेट्रिक टन सुक्या कचऱ्याच्या संकलन, वाहतूक आणि सिमेंट उद्योगामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने 6,83,64,00,000 रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितलं. या कामासाठी मेसर्स भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर LLP या संस्थेची निवड करण्यात आली असून प्रति मेट्रिक टन 844 रुपये दराने काम करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे. या कामासाठी 6,83,64,00,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या समाविष्ट गावे सूस, माळुंगे, बावधन, कोंडवे, धावडे येथील प्रकल्प, सिमेंट कंपनी व कात्रज येथील एक्सेल कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी टिपिंग फी अदा करणे या अर्थशीर्षाखालील निधीतून करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. घनकचऱ्या संदर्भातला विषय 300 टनाचा टेम्पररी भूमिग्रीन कंपनीला 6 महिन्यासाठी दिलाय. त्याच्यावर आज मतदान झालं. 7+7 भारतीय जनता पार्टीने 3 विरोधकांनी मतदान केलं आणि तो ठराव आपण केलाय. तसंच जंगली महाराज या ठिकाणी मॅकॅनिकल मागच्या काळामध्ये पार्किंग केलं होतं. त्या मधल्या काळात काही त्रुट्या आणि अनसक्सेसफुल झाल्यामुळे ते आज डिमॉलिश करून शहरामध्ये आज एक पार्किंग पॉलिसी करावी ही पण चर्चा त्यात झाली. ज्या ठिकाणी शहरामध्ये पार्किंग म्हणजे मंडई असेल किंवा शहरातल्या अनेक जागा पार्किंगसाठी आल्यात त्या ठिकाणी मेकॅनिकल पार्किंगचा प्रस्ताव द्यायचा ठरवलं. ती पॉलिसी पक्षनेत्यामध्ये येते. पक्षनेत्याच्या माध्यमातून मग स्टँडिंग आणि जनरल बॉडीला मान्यता मिळाल्यावर शहरात आपण मेकॅनिकल पार्किंग असेल किंवा पार्किंग पॉलिसीच्या संदर्भामध्ये ज्या शहरामध्ये मेट्रो असेल, PNPL असेल, या कनेक्टेड असेल ह्या ठिकाणी आपण पार्किंगच्या पॉलिसीच्या द्वारे ह्या मेकॅनिकल असेल किंवा ह्या टेक्निक करतो अशी चर्चा पण आज तिथे झाली.